हिंदू संस्कृतीत विविध सण येतात. त्या येणाऱ्या प्रत्येक सणाला पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व असते. पळसाच्या झाडाला आलेली मन मोहून घेणारी लाल फुले पाहिली की होळीच्या सणाची चाहूल लागते. मराठी वर्षाच्या शेवटच्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण येतो. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची पद्धत व परंपरा वेगळी असून हा उत्सव कुठे होलिका दहन, कुठे शिमगा, तर कुठे हुताशनी महोत्सव म्हणूनही साजरा करतात. मात्र या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोनच्या त्या मंजूळ घंटीने आणि मोबाईल स्क्रीनच्या चकचकीत चेहऱ्याने आपल्याला अशी काही भुरळ घातली आहे की लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्यात गुंतून गेलेले आहेत. तसे पाहिले तर रंग खेळण्यासाठी मिळणार म्हणून होळी हा लहानांचा आवडता सण. मात्र त्यातही मोबाईलमध्ये तासनतास डोके खुपसून बसलेल्या चिमुकल्यांना कुठे सवड आणि आवड रंग खेळण्याची व होळीकरिता शेणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या शिंगोळ्या बनवायची. पण याही काळात काही पालक या प्रथा परंपरांना जोपासत आपली संस्कृती टिकवण्यासाठी धडपडत आहेत. होळीत टाकण्याकरिता शेणापासून बनविण्यात येणाऱ्या शिंगोळ्या सूर्य, चंद्र, निंबू, सूप, नारळ इत्यादी बनविण्यासाठी मोठ्या उत्साहाने येथील गणेश देशमुख यांचे दोन्ही मुले सोहम वय 11 वर्ष व शिवराज वय 5 वर्ष हे दोघेही 2 ते 3 दिवसापासून मग्न आहेत. चिमुकल्यांना कुठे मातीचा स्पर्श सुद्धा होत नाही. तिथे हे 2 चिमुकले भावंडे शेण मातीत खेळून शिंगोळ्या बनवतात. तेव्हा मोबाईलमध्ये हरवलेलं बालपण जेव्हा शिंगोळ्यामध्ये रमून आपल्या उत्सवांना पारंपरिक पद्धतीने साजरे करूया असा सामाजिक संदेश ते यामधून देत असतील का? पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.